रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट। नमस्कार, मी दिनेश हारपुडे। रायगड मिररच्या आजच्या अपडेटिंगमध्ये आपलं स्वागत। अज्ञात वाहनाच्या धडकेत मोर जखमी। मोर तंदुरुस्त असून वन विभागाने का ठेवले कोंडून? मोर अतिसेन्सिटिव्ह पक्षी असल्याने त्याला मानवाच्या सानिध्यात ठेवल्याने झाला अशक्त। मोर अति घाबरल्याने झाला अशक्त। 4 फेब्रुवारी रोजी कर्जत कल्याण रोडवरील डिकसळ गावात एका वाहनाने एका मोराला धडक दिल्याने त्याला गंभीर इजा झाली नाही। मात्र या मोराला वाहनाची धडक बसल्याने तो मोठ्या प्रमाणात घाबरला। वैभव भगत यांना हा मोर सापडला। त्यांनी हा मोर वन विभागाच्या ताब्यात दिला। सर्वप्रथम वन विभागाने त्याला कर्जतच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले असता तेथे उपस्थित असणाऱ्या पशुवैद्यकीय पर्यवेक्षकाने त्याला कुठल्याही प्रकारची जखम झाली नसून सर्व अवयव चेक केले। मात्र हा मोर अनेक वेळा माणसांच्या संपर्कात आल्याने तो मोठ्या प्रमाणात घाबरला आहे। मोर हा अतिसंवेदनशील पक्षी असल्याने त्याची लगेचच जंगलात सुटका करणे गरजेचे असताना कर्जत वन विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांनी त्याला दुसऱ्या दिवशी त्याला खालापूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवले। तेथेही तो तंदुरुस्त असल्याचा अहवाल डॉक्टरांनी देऊन त्याला अजून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोराची सुटका केली नाही। मोर हा अतिसंवेदन पक्षी असल्याने त्याची लागली सुटका होण्याची आवश्यकता असताना मोराची सुटका न झाल्याने आता त्याने खाणेच बंद केले आहे व त्याला अशक्तपणा आला आहे। त्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी मुंबईत हलवणे गरजेचे आहे। येथील ग्रामस्थ वैभव भगत यांनी कॉल करून आम्हाला सांगितले की जखमी अवस्थेत त्यांना मोर मिळालेला आहे रोडवरती। तर आम्ही परवा सायंकाळी जाऊन त्यांच्याकडून मोर ताब्यात घेऊन कर्जत येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे गेलो असता ते तिथे काय उपलब्ध नसल्याने मोर आणून सुरक्षित ऑफिसमध्ये ठेवला। त्याला खाया पाणी वगैरे देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी खालापूर येथे जाऊन खालापूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याकडे गेले असताना त्यांना मोर दाखवला। त्यावेळेस त्यांनी मोर फिट असल्याचे सर्टिफिकेट देऊन मोर जंगलात सोडण्यासाठी सांगितले। दिनेश हारपुडे, रायगड मिरर, कर्जत।